श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात। आणि आता 3 तारखेला 3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण सर्वजण आपल्या कुलदेवतेची सेवा करतो आणि या कुलदेवतेच्या सेवेमध्ये महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ। आणि तो पाठ कसा करायचा, त्याचे काय नियम आहेत आणि कोणते कशा पद्धतीने करायचा त्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे। या नवरात्रीमध्ये आपण जास्तीत जास्त देवीची पूजा अर्चा करायची असते, आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यायचे असते आणि यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे। तर 9 दिवसामध्ये 14 पाठ कसे करायचे, वाचनाची वेळ कोणती, नैवेद्य कोणता दाखवायचा, उद्यापन कसे करायचे, तर दुर्गा सप्तशतीचे नियम अटी काय आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। तुम्हाला जर 1 पाठ करायचा असेल तर कसा करायचा, किंवा तुम्हाला 7 पाठ करायचे असतील तर ते कसे करायचे, त्याचे नियम काय, अटी काय, याविषयी जो व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवर येणार आहे। आणि या जो आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला 9 दिवसामध्ये 14 पाठ कसे करायचे त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे। तर नवरात्रीमध्ये जर तुम्ही 14 पाठ केलात तर तुम्हाला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते। आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात प्रभावी ही सेवा आहे। तर बऱ्याच जणी जॉब करतात तर त्या म्हणतील आमच्याकडे वेळ नाही, तर या सेवा आम्ही कशा करू। तर प्रथम वेळ ही कोणासाठी थांबत नाही आणि जर आपल्याला आवड असेल तर सवड मिळेल असे म्हणतात ना, तसेच आपण कितीही कष्ट केले आणि कुलाचार केला नाही तर आपले कष्ट व्यर्थच आहेत। आपल्या कष्टाला भक्तीची जोड दिली तर लक्ष्मी सदैव आपल्या सोबत असते। आणि वर्षातून 9 दिवसातील थोडा वेळ आपण कुलदेवतेसाठी, आपल्या आईसाठी आपण काढलेच पाहिजेत। आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ हे महिला पुरुष दोघेही करू शकतात, कारण ही आपली आईची सेवा आहे आणि महिलांनी केली तर खूपच उत्तम। आणि त्यांना जर जमत नसेल तर घरातील पुरुषही करू शकतात। या 9 दिवसात देवी आपल्या घरात सूक्ष्म रूपाने असते, त्यामुळे घरातील कोणी ना कोणीतरी ही सेवा केली तर खूपच उत्तम असते। घरातील एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तर घरातील सर्व व्यक्तींना त्याचे पुण्य लाभते आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो। तर आता ग्रंथ कोणता वाचावा, तर मार्केटमध्ये ग्रंथ आहे आणि दिंडोरी प्रणीत एक ग्रंथ आहे, तर यापैकी कोणता वाचावा, कोणता प्रभावशाली आहे, असे प्रश्न बरेच जणींचे असतात। तर दोन्हीपैकी कोणताही तुम्ही घेऊ शकता, कारण दोन्हीमध्येही देवी मातेची सेवा आहे, तेवढेच अध्याय आहेत, त्यामुळे तुमच्याकडे आहे त्या ग्रंथाचे तुम्ही पठण करू शकता। तर दिंडोरी प्रणीत ग्रंथात गुरुमाऊलींनी सांगितले आहे बघा, की आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवापेक्षा श्रेष्ठ आहे। कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवीला अग्रक्रम आहे, त्यामुळे मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवाची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घ्यावी। तसेच निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबत्ता, कुटुंबात शांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकट संबंध आहे। आपल्या कुलदेवतेच्या संबंधित माहिती ही प्रत्येकाला असावीच। आणि हा जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो आपल्या कुलदेवतेची सर्वात मोठी सेवा आहे, त्यामुळे सर्वांनी जरूर करावा। तर या ग्रंथा वाचनाचे काही नियम आहेत, तर ते म्हणजे असे की आपले तोंड ग्रंथ वाचन करताना तोंड हे पूर्वेकडे असावे, बसण्यासाठी आसन असावे, ग्रंथ हातात घेऊन वाचू नये, हा पाठ मनातल्या मनात न वाचता मोठ्याने वाचावा, पाठ वाचन करताना एका लयीत करावा, वाचन चालू असताना मध्येच उठू नये, कोणाशी बोलू नये, जर वाचन करताना जांभई शिंक आल्यास
देवीची माफी मागावी, भोजन करून वाचन करू नये. असे नियम ग्रंथामध्ये आहेत. तर बघा, आपण संसारिक माणसे, आपण आपल्या सवडीनुसार वेळात वेळ काढून सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण या सेवा करतो म्हणजे आपण काही देवावर उपकार करत नाही, तर आपण आपल्या स्वार्थासाठीच सेवा करत असतो. त्यामुळे जेवढे नियम आपल्याकडून पाळले जातील तेवढे नियम पाळून सेवा करावी. बऱ्याच जणांना सर्व नियम पाळता येत नाहीत. काही जणांची लहान मुले असतात, काही जणांना खाली बसता येत नाही, काही जणांना सकाळी वेळ मिळत नाही. तर मग काय करावे? तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकत नाही? तर असे मुळीच नाही. तर तुम्ही ही सेवा करू शकता. अनेक जणांची घरे लहान असतात, तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून बसू शकत नाही. तर यावेळी काय करायचे? जर तुमच्या घरी घटस्थापना केलेली असेल तर त्याच्या समोर बसून तुम्ही सेवा करू शकता. आणि जर तुमच्याकडे घटस्थापना केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या देवासमोर बसून पाठ करू शकता. तर आता प्रत्येकाचे देवघर ईशान्य कोणातच असेल असे नाही. त्यामुळे जिथे तुमचे देवघर आहे त्याच्या समोर बसून तुम्ही ही सेवा करायची. हा झाला पहिला नियम. आणि दुसरा नियम म्हणजे पूजा सुरू करताना तुम्ही प्रथम दिवा प्रज्वलित करायचे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुपाचे निरंजन नक्की लावा आणि त्या निरंजनमध्ये 2 लवंग नक्की टाका. धूप दीप लावा आणि देवीला गजरा वगैरे घाला. वातावरण प्रसन्न असले पाहिजे. तर आता महिलांनी कपडे कोणते घालावेत? तर काळा रंग हे वाचन करताना अजिबात घालू नका. शक्यतो साडी घालावी. जर शक्य नसेल तुम्ही तर ड्रेस घालून करू शकता, पण डोक्यावर ओढणी घ्यायची. आणि पाठ सुरू करण्या अगोदर तुमच्या हातामध्ये बांगड्या घालाव्यात, कपाळाला हळद कुंकू लावावे. त्यानंतर पाठ सुरू करायचा. आपल्या मनातील भाव महत्वाचा आहे. आपल्या मनात देवीप्रती प्रेम हवे. देवी तुमचे कपडे बघत नाही, तर ज्या भक्तिभावाने तुम्ही सेवा करता ते बघते. त्यामुळे ज्या कपड्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहेत त्यानुसार तुम्ही सेवा करा. फक्त काळे कपडे वापरू नका. तर आता तिसरा नियम, पाठ केव्हा करायचा? तर कोणतीही सेवा किंवा पारायण करताना ब्रह्ममुहूर्तावर केले तर अतिशय उत्तम. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 12च्या आत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. दुपारी 12 ते 4 आपण ही सेवा करायची नाही. त्यानंतर प्रदोष काळमध्ये तुम्ही वाचू शकता. यावेळी आपल्या घरी लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी 6 वाजता ही पाठ सुरू करू शकता. आणि ज्यांना हा नियम पाळू शकत नाहीत, म्हणजे तुम्हाला सकाळी संध्याकाळी जमत नाही, तर तुम्ही 12 ते 4 या वेळेत ही करू शकता. कारण काही न केल्यापेक्षा काहीतरी केले हेही त्यामुळे काहीतरी करा. कारण या 9 दिवसामध्ये काहीतरी देवी आईसाठी तुम्ही केलेच पाहिजे. कोणत्याही वेळेत तुम्ही थोडी ना थोडी सेवा तुम्ही करू शकता. आणि आता जर तुमच्याकडे घटस्थापना केली नसेल तर तुम्ही पूजा मांडणी कशी करायची? तर देवीचा फोटो किंवा मूर्ती सर्वांच्या घरी असतेच. मग एक चौरंग घ्यायचा आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर तुम्ही देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही ग्रंथ ठेवायचा आहे. आणि पूजन सुरू करताना प्रथम दीप प्रज्वलित करायचे, त्यानंतर गणपतीची पूजा करायची. आणि वाचन सुरू करण्यापूर्वी तुम्ही संकल्प करायचा की मी आज 14 पाठ करणार आहे किंवा 1 पाठ करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 14 पाठाचे सांगितले आहे. 1 पाठ किंवा 7 पाठ कसे करायचे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करण्यापूर्वी तुम्ही मांडणी केल्यानंतर तुम्ही संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणायचे आहे. त्याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप, त्यानंतर 1 माळ नवार्णव मंत्र, त्यानंतर देवीचा 5 मंत्र, त्याच्यानंतर दिव्या कवचम, त्याच्यानंतर अर्गला स्तोत्रम, अतकिलक स्तोत्रम, रात्री सुक्तम, त्याच्यानंतर अध्याय 1 ते 13 याचे पठण करायचे. त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त, प्रादानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, दिव्यापराध क्षमापन स्तोत्र, हे असा क्रम तुम्ही करायचा आहे. आणि हे सर्व दुर्गा सप्तशती पाठामध्ये त्या पुस्तकामध्ये सर्व आहे. आणि हे पूर्ण वाचून झाल्यानंतर
तुम्हाला देवीचा जय जयकार करायचा आहे तर तो कसा करायचा, तर उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय अशा पद्धतीने जय जयकार करायचा। त्यानंतर रोज तुम्हाला हे पूर्ण पाठ झाल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे। तर हा क्रम झाला एका पाठाचा आणि या पद्धतीने तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचा आहे। तर आता उद्यापन कसे करायचे, कोणत्या दिवशी करायचे, तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता आणि या दिवशी देवीला ग्रंथाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि श्रीयंत्रावर या दिवशी तुम्ही नक्की कुंकुमार्चन करा। जर श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावर नक्की तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करा आणि ही मांडणी तुम्ही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे करू शकता, म्हणजे काढू शकता। आता दुर्गा सप्तशतीमध्ये 13 पाठ असतात, तर ते पाठ तुम्ही एका बैठकीमध्ये पूर्ण करायचे आहेत। मी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने पूर्ण पाठ करायचा, त्याला एक पाठ पूर्ण केले असे म्हणतात। आणि हे पाठ करताना तुम्ही मध्येच उठायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही। त्यामुळे पाठ सुरू करण्या अगोदरच सर्व तुम्ही उरकून सर्व व्यवस्थित म्हणजे प्लॅनिंग करून तुम्ही बसायचे, मध्येच आपल्याला उठायला लागू नये या पद्धतीने तुम्ही बसायचं। आणि जर आता तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवरही बसून सुद्धा हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। तर प्रथम तुमच्या मनात हे भाव येणे खूप महत्त्वाचे आहे आणि देवीच्या इच्छेशिवाय आपण करू शकत नाही। तिची इच्छा जर असेल तुमच्याकडून सेवा करून घ्यायची तर ती कशाही पद्धतीने करून घेईलच। त्यामुळे तुमच्या मनात आलं की तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर ही तुमची नाही तर तुमच्या कुलदेवतेची इच्छा आहे। त्यामुळे तुम्ही खुर्चीवर बसूनही केला तरी चालतो, पण बेडवर अजिबात बसायचे नाही। आणि या 9 दिवसामध्ये तुम्ही परान्न घ्यायचे नाही आणि 9 दिवस सात्विक अन्न घ्यायचे, मांसाहार करायचा नाही। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता आणि जरी नाही केला तरी चालतो। या 9 दिवसामध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असेल तर कांदा लसूण तुम्ही खायचे नाही आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे। तर आता तुम्हाला 9 दिवसामध्ये 14 पाठ करायचे आहेत, तर ते कसे पाठ करायचे, तर तुम्ही एका दिवशी 2 पाठ करू शकता, एका दिवशी 3 पाठ करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा की कोणत्या दिवशी किती पाठ करायचे। 9 दिवसात तुमचे 14 पाठ झाले पाहिजेत, म्हणजे नवचंडी केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते आणि त्याचे काय पुण्य आहे ते तुम्हा सर्वांना माहितीच असेल। जर माहिती नसेल नवचंडीचे महत्त्व तर तुम्ही गुगलवर नक्की सर्च करा। आणि 9 दिवसामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही 1 पाठ करू शकता, नंतर 5 दिवस तुम्ही 2-2 पाठ करा, त्यानंतर 3 दिवस तुम्ही 1-1 पाठ करा। अशा क्रमाने जर केला तर 9 दिवसामध्ये तुमचे 14 पाठ होतील आणि नवचंडी केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल आणि कुलदेवतेची कृपा तुमच्यावर नक्की होईल। तर हा पाठ करताना जेवण करून बसायचे नाही। मग जर तुम्ही सकाळी सुरू केला ब्रह्ममुहूर्तावर तर जेवण करण्याचा प्रश्नच येत नाही आणि जर संध्याकाळी तुम्ही करतो म्हटला तर तुम्हाला प्रश्न पडेल की आता मी जेवण केलं आहे आणि कसं करू। तर काही हरकत नाही, पण लगेच जेवल्या पाठ करायला बसायचं नाही, म्हणजे त्यावेळेला जर जेवल्या बसला तर तुम्हाला ढेकर येतील, जांब येतील। त्यामुळे जेवल्यानंतर लगेच पाठ करायला बसायचं नाही आणि तुम्ही सकाळी 1 पाठ करू शकता आणि संध्याकाळी 1 पाठ असंही करू शकता। संध्याकाळी 6च्या दरम्यान तुम्ही सुचिरभूत होऊन पाठाला बसायचं आहे। शक्यतो सकाळी पाठ केला तर खूपच चांगलं आणि जर शक्य नसेल तर संध्याकाळी किंवा दिवसभरात केव्हाही पाठ केला तरी योग्य आहे। फक्त जेवण करून बसायचं नाही आणि पाठ करेपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही, मध्येच उठायचं नाही, तर मग त्यामुळे तुमचा पाठ अर्धवट होतो। त्यामुळे पूर्ण पाठ होईपर्यंत तुम्ही उठू शकत नाहीत आणि हा पूर्ण पाठ करण्यासाठी तुम्हाला 2 तास तरी नक्की लागतील।
तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मी दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा ते सांगितले आहे. त्यानुसार तुम्ही करू शकता. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.